नका घाई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलच्या तपासणी करी लई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलच्या तपासणी करी लई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलच्या तपासणी करी लई. सिकलसेल अनुवंशिक आजार सेना, अनुवंशिक आजार सेना, माय बापना रक्तापासून, ओ माय बापना रक्तापासून, आऊ पोरसले वसनाम, आऊ पोरसले वसनाम, रक्त तपासणी करा घाई, सिकलच्या तपासणी करी लई, रक्त तपासणी करा घाई, सिकलच्या तपासणी करी लई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलच्या तपासणी करी लई. हो दोन थेंब रक्ताना करा तुम्ही हो सोलोबिटी चाचणी, करा सोलोबिटी चाचणी, हो सोलोबिटी चाचणी, पॉझिटिव्ह जर उडी करा, इलेक्ट्रोपोरोसिस चाचणी, इलेक्ट्रोपोरोसिस चाचणी, सिकलसेल वाहक आजार येई, सिकलसेल तपासणी करी लई, सिकलसेल वाहक आजार येई, सिकलसेल तपासणी करी लई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करी लई. थकवा थकवा निस्तेजपणा, आहो थकवा निस्तेजपणा, छातीमा दुखत धाप लागत, ऑक्सिजन कमी पडत नाम, ऑक्सिजन कमी पडत नाम, अरे कायम ना दुखत राई, अरे कायम ना दुखत राई, सिकलच्या तपासणी करी लई, अरे कायम ना दुखत राई, सिकलच्या तपासणी करी लई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलच्या तपासणी करी लई. तरुण पोरीसले माहिती लग्न अगोदर ध्यानाम, दादा लग्न अगोदर ध्यानाम, ताई लग्न अगोदर ध्यानाम, कुंडली नको रक्त तपासाम, गावोगावी प्रचार करानाम, गावोगावी प्रचार करानाम, सिकलपुरी पीडित खाई जाई, सिकलपुरी पीडित खाई जाई, सिकलच्या तपासणी करी लई, पुरी पीडित खाई जाई, सिकलच्या तपासणी करी लई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलच्या तपासणी करी लई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलच्या तपासणी करी लई. आरोग्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून धुळे जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अरुणोदय सिकलसेल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जे 1402 रुग्ण आहेत, सिकलसेल रुग्ण आहेत, तसेच 12,000 सिकलसेल वाहक आहेत, त्यांच्या घरापर्यंत जाऊन आपल्या आरोग्य विभागाच्या ज्या टीम आहेत ते त्यांच्या तपासण्या करणार आहेत, त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहे, तसेच त्यांना संदर्भ सेवा सुद्धा ह्या कालावधीमध्ये आपण देणार आहोत. त्याशिवाय 0 ते 40 वर्ष वयोगटातील ज्या व्यक्तींच्या तपासण्या सिकलसेल तपासण्या ह्या अगोदर झालेल्या नाही त्या लोकांच्या सुद्धा सिकलसेल तपासण्या या कालावधीमध्ये आपण करून घेणार आहोत.
तर सिकल सेल मुक्त भविष्यासाठी आणि आदिवासी आरोग्यासाठी सर्व लोकांनी जागरूक होऊन ह्या कालावधीमध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सिकल सेलच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात करून घ्याव्या असे मी जाहीर आवाहन